महानगरपालिकेचा आमचा प्रतिनिधी पाठवलाय, हे काम तुला 5 वर्ष करावं लागेल. तर ते अजूनही माझ्या डोक्यात एवढं फिट बसलं की त्यानंतर महानगरपालिकेच्या सभागृहात मी गेल्यानंतर तो कायदा, ती नियमावली, त्या सगळ्या गोष्टी घेऊन प्रत्येक प्रस्ताव हा नियमानुसार कसा येतो, तो आल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं, तो त्याच्या आर्थिक बाबी काय आहेत, आपल्या शहराच्या हिताचं काय आहे, त्याच्यामध्ये आलेल्या प्रस्तावामध्ये जो प्रस्ताव आला आहे त्याच्यावर आयुक्तांनी मिकलाशी केली आहे का, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा लॉस आहे का, टॅक्सपेअरचे पैसे जे आपण वापरतो त्याच्यामध्ये ते पैशाचे उधळ होते का, त्या सगळ्या गोष्टी वाचायची मला सवय झाली. आणि मग तो प्रस्ताव वाचल्यानंतर त्याच्यावरती भाषण करण्यासाठी मला उपजत ज्या काही गोष्टी कळायला लागल्या त्याच्यावरती मी बोलू लागलो. आणि माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या ग्रीनिज बुकमध्ये जे काय त्यावेळेचे वक्ते म्हणून नोंद झाली त्याच्यामध्ये पहिलं या महापालिकेच्या सभागृहातला वक्ता म्हणून ते सन्मान आहे तो मला मिळाला. हे मी का सांगतोय, हे अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. मान्य देसाई साहेब आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे. आपल्याकडे अनेक शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांचा अनुभव आहे. आपल्याबरोबर काम करणारे नगरसेवक आहे, त्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यापूर्वी त्यांनी या महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं, त्यांचा अनुभव आहे. त्या सगळ्या अनुभवाचा फायदा घेऊन आपल्याला काम करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वॉर्डात जाऊन आपण आपल्या भागातलं काम करत असताना आपल्या बाजूच्या भागात जिथे आपला नगरसेवक निवडून आला नाही तिथल्या कार्यकर्त्यांना देखील या महानगरपालिकेमध्ये प्रभागात देऊन त्यांचं काम देखील करून देणं, त्यांच्या भागातले प्रश्न देखील आपण सोडवले पाहिजे, जेणेकरून या मुंबई शहरामध्ये ताकद ही हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे, उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराची आहे, आदित्यजींच्या नेतृत्वाची आहे. हे सगळं जे आहे ते लोकांमध्ये पसरलं पाहिजे आणि हे काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या विभागासाठी करायचं आहे. आणि म्हणून आजचा हा सत्कार तुम्ही विजयी झाल्याबद्दल नाही, ते एक प्रचंड मोठी जबाबदारी पक्षाच्या वतीने हा विभाग तुमच्यावरती सोपवतोय. ती सोपवलेली जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने येणाऱ्या 5 वर्षात पार पाडाल अशा माझा विश्वास आम्हाला वाटतो. म्हणून हा सत्कार आज तुमचा होतोय, ते आपण लक्षात घ्या. मी जास्त वेळ बोललो, अरविंद चव्हाण आपल्याला बोलायचं होतं, परंतु शेवटी असं आहे की विभागाच्या मीटिंगमध्ये मी जास्त बोलत नाही. देसाई साहेब असतात त्यांच्यामुळे मी जास्त न बोलता देसाई साहेबांचं मार्गदर्शन मला ऐकायचं असतं. पण शेवटी आज विभागाची बैठक आहे आणि एक चांगला आनंदाचा क्षण आहे. विजयी झालेले उमेदवार आहे. मला जे काही अनुभव प्रचाराच्या काळात आले, मला जे अनुभव तिकीट वाटपाच्या काळात आले, मला जे अनुभव आपल्या जागा वाटपाच्या काळात आले, ते सगळे अनुभव जे होते ते सगळे अनुभव मी माझ्या हृदयाशी जपून ठेवले. याचं कारण प्रत्येक शिवसैनिकाचा माझ्यावर अधिकार आहे. कारण तुम्ही जर मला विभाग प्रमुख म्हणून पक्षाने मला नेतृत्व दिलं असेल तर तुमच्याकडनं ऐकून घेणं हे देखील माझं कर्तव्य आहे. तुमचा राग जो आहे तो देखील मला समजून घेणं ते माझं कर्तव्य आहे. तुमचा आनंद आहे तो देखील मी समजून घेणं हे कर्तव्य आहे. पण शेवटी मी देखील माणूस आहे. मला पक्ष